माझं गाव सोलापूर. तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर वसलेलं 16 गावांनी बनलेलं हे गाव खरं तर फक्त नकाशावर नाही तर आपल्या मनावरही कोरलेलं आहे. सीमेवर असल्यामुळं इथं बहुभाषिक लोक राहतात. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू जणू एकाच धाग्यात विणलेली वेगवेगळ्या भाषांची एक माळच. तलावाच्या काठावर बसलेलं आपलं ग्रामदैवत म्हणजे सिद्धरामेश्वर हे आमच्यासाठी आस्था आणि श्रद्धेचं केंद्र आहे. इथं दरवर्षी मकर संक्रांतीला भरणारी जत्रा म्हणजेच गड्डा, गजबजलेला तो माहोल आजही डोळ्यासमोर उभा राहतो. मग येतो सम्राट चौकातील प्रभाकर स्वामी महाराजांचा उत्सव. गाणगापूर यात्रेतील त्यांची रथयात्रा आणि 3 दिवस चालणारा उत्सव संपूर्ण सोलापूर शहराला भक्तीच्या रंगात रंगवतो. यावेळीही सोलापूर पर्यटकांनी गजबजून जातं. सोलापूर म्हणजे खरं तर तीर्थक्षेत्रांचं प्रवेशद्वार. महाराष्ट्रातला प्रत्येक भक्त आयुष्यात एकदा तरी अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर या वाटेनं जातोच आणि पावन होतो. आणि एकदा सोलापूरला आला की इथली खासियत घेऊनच परततो. इथले मौसूद, टॉवेल्स आणि चादरींची ऊब तर देशोदेशी पोहोचली आहे. इतकंच नव्हे तर इथली पारंपरिक चवींची खाद्य संस्कृती मनमोहून टाकते. शेंगदाणा पोळीत शेंगदाणा चटणी, हुग्गी, कडक भाकरी आणि सगळ्यात महत्वाचं हुरडा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हुरडा पार्टीची नुसती धामधूम असते. त्यातलं माझं आवडतं ठिकाण म्हणजे टिल्लूज अॅग्रो टुरिझम. गावचं खरं खुरं आयुष्य जवळून अनुभवायला इथं जगभरातून पर्यटक येतात. गावरान जेवण, विविध प्राणी, शेतकऱ्यांचं म्युझियम, जुन्या काळातली साधनं, खेळ, क्रीडा आणि निसर्गाच्या सानिध्यातलं शांत वातावरण. आहा, हे सगळं अनुभवायला एकदा तरी यायलाच हवं. कारण सोलापूर म्हणजे फक्त शहर नाही तर आपुलकीचा अनुभव आहे.